सौ तस्नीम राजेखान जमादार या नगराध्यक्ष पदासाठी आता उमेदवार आहेत. माननीय हसन मुश्रीफ साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण ती लढत लढत आहोत आणि त्या नक्कीच या लढतीत ते विजयी होणारच. कारण की आज आपण बघत आहोत विकास पदोपदी म्हणजेच राष्ट्रवादी आणि त्या पण कशी सामान्य माणसाची अगदी जोडलेले आहेत आणि त्यांना 27 वर्षाचं राजकीय ज्ञान आहे त्यांच्या पतीच्या बरोबर राहून. तर त्या ज्ञान आणि ती समज त्या दोन्ही उपयोग करून त्या नक्कीच सामान्य माणसाचे कल्याण करतील आणि सामान्य माणसाच्या अडचणी समजून घेऊन त्यांना त्या सोडवतील सुद्धा असं मला वाटतं. दोन राष्ट्रवादी एकत्र आहेत, दोन राष्ट्रवादी प्रचार एकत्र पाहायला मिळणार, तर आपल्याला कसं वाटतं? दोन राष्ट्रवादी एकत्र असले म्हणजे कसं आता दोन्ही आता एकच झालेले आहेत तर त्या एक राष्ट्रवादीचा प्रचार असंच होता आपण म्हणूया असं मला वाटतंय. म्हणजे मुलभूत विकास होणार. मुरगुडचा विकास 100% होणार. कारण की आता मी तुम्हाला बोललेलीच आहे की मुश्रीफ साहेब जे त्यांच्या आपण खाली काम करत आहोत ते आधी म्हणत होते की मी कागलला दुसरी बारामती करणार आणि आता मुरगुडला ते दुसरं कागल करणार आहेत. ह्याच्यापेक्षा विकासाने आपल्याला काय बघायचं आहे असं मला वाटतंय. सांगितलेलं की इतकं छान सुंदर मुरगुड करू की बाहेरचे लोक फिरायला येतात. होय होय तेच मला म्हणायचं. आता हे आपण जे म्हणतो अंबाबाई मंदिर किंवा तलाव सुशोभीकरण ह्या बऱ्याच गोष्टी आहेत जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध होणार आहेत आणि थोडी झालेली पण आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं खरंच मुरगुड लोक बाहेरून पाहायला येतील. आदमापूरला जे येतात ते पुढे मुरगुडला सुद्धा येतील.